महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण हवामानाची बद्दलची बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये हवामान बदलायला सुरू झालेलं असून महाराष्ट्रामध्ये IMDने नवा इशारा दिलेला आहे। महाराष्ट्रामध्ये उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे, मात्र आता अचानक वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे। IMD कडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या विभागामध्ये व तालुक्यांमध्ये पाऊस पडणार आहे हे आपल्याला सविस्तर पाहायचं आहे। त्याकरिता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हवामान मराठी या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील हवामानाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगला वाढला आहे, मात्र आता अचानक वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे। IMD कडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झाली आहे। याचाच परिणाम म्हणून राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा मोठा फटका बसणार असून महाराष्ट्रासह कर्नाटकात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। 29 आणि 30 मार्चला कोकणातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, तर राज्यातील इतर काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला असून तर पश्चिम महाराष्ट्र, सातारा आणि कोल्हापूरमध्ये ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे। तसेच दुसरीकडे पाहायला गेलं तर मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर काही राज्यांमध्ये देखील या काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे। या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आजच्या हवामानासंदर्भात एवढंच। पुढील हवामान अंदाजासोबत भेटूया, त्याकरिता चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।